श्री स्वामी समर्थ। वृंदावन मध्ये एक वडाचं झाड आहे। त्या वडाच्या झाडाखाली एक म्हातारी स्त्री सदैव बसलेली असायची। ती स्त्रीच्या चेहऱ्यावरून तर ती वाटत नव्हती की हे भिकारी आहे म्हणून। मग ते स्त्री कोण? मग आता एक भास्कर नावाचा व्यक्ती त्या मंदिरामध्ये सदैव अन्नदानासाठी यायचा। त्याला कोणीच नव्हतं, आई वडील भाऊ बहीण नातेवाईक त्याला कोणीच नव्हतं। तो एकटाच होता। त्याचे आई वडील अपघातामध्ये वारले होते। त्याला आजी पण नव्हती, पण त्याच्या आईवरती, त्याच्या वडिलांवरती, त्याच्या आजीवरती त्याचा खूप जीव होता, त्याचं खूप प्रेम होतं। म्हणून तो सदैव अन्नदानासाठी येत होता। अन्नदान झाल्यानंतर त्या स्त्रीकडे लक्ष गेल्यानंतर तो येतो आणि वडाच्या झाडाखाली बसतो। वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर तो त्या स्त्रीला म्हणतो की आई तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही जेवण का केलं नाही, अशी प्रश्न तो विचारतो। मग ती सांगते त्याला की माझा मुलगा मला एक दिवस म्हणाला की आई गाडीमध्ये बस, आपण वृंदावन मध्ये दर्शनासाठी जाऊया। आणि मला इथपर्यंत घेऊन आला आणि मंदिराच्या शिडीवरती त्याने बसवलं आणि बोलला की मला काम आहे, मी 2-3 तासामध्ये परत येतो, तोपर्यंत मी येईपर्यंत तू इथं थांब, तू कुठे जाऊ नको। तो मला असं म्हणाला आणि निघून गेला। तो आजपर्यंत परत आला नाही। तर तो मुलगा म्हणतो की मग आई तुम्ही इथं एकटेच राहता का? मग तो बोलते हो मी इथं ज्या झाडाखाली सदैव बसलेली असते। मग त्या मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तो म्हणते की आई हे घ्या, तुम्ही जेवण करा। तो मुलगा पण त्या वृद्ध स्त्री सोबत जेवण करतो, तिला भरवतो आणि वृद्ध स्त्री सोबत जेवण झाल्यानंतर तो तिला म्हणतो की आई तुम्ही माझ्या घरी चला, मला पण कोणीच नाही, आई नाही, भाऊ नाही, आजी नाही, माझे आई वडील अपघातामध्ये वारले, मला पण घरी यायचा कंटाळा येते, माझ्या घरी पण आई वडील कोण नाही, त्याच्यानं मला पण घर खायला उठते, मी कधी कधी जेवण बनवतो, कधी बनवत नाही, कधी तसा चुकतो तर कधी मित्रांसोबत बाहेर फिरायला जातो। तर त्याची परिस्थिती सांगते। पण ती म्हातारी स्त्री असते, ती म्हणते की नको रे बाबा, माझ्याच मुलाला माझं वजन झालं, सुनेला माझं वजन झालं, तू तर माझा लेक पण नाही आणि तू नेशील 2-4 दिवस ठेवशील, नंतर तू मला परत म्हणशील की आई तुम्ही जा म्हणून। ते बोलते नाही मी जिथं आहे तिथंच बरी आहे। तो म्हणतो की नाही आई तुम्ही माझ्या सोबत चला, तसं काहीही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा। मग ती म्हणते ठीक आहे। मग ते जाते घरी गेल्यानंतर मग जे आहे ते आपलं घराची स्वच्छता वगैरे करते, रोज जेवण बनवते, देवपूजा करते, मुलांचा डब्बा ते मुलाचा डब्बा भरून देते। मुलगा रोज कामाला जातो, वेळेवर घरी येतो। असे काही दिवस होतात। मग एक दिवस मुलगा उठत नाही, त्याला उठायला उशीर होते, तो उठत नाही। तर त्याची आई विचार करते की आज मुलगा का उठला नाही, त्याला बरं नाही काय, तब्येत चांगली नाही काय, अशी ते मनात विचार करते आणि मुलाजवळ जाते, मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते। त्याला एक सुंदर असा स्पर्श होतो की माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मायेने हात फिरवला आणि तो मुलगा डोळे उघडून बघतो तर त्याची आई त्याच्या उशीशी बसलेली असते। मग त्याची आई विचारते काय रे बोलते बाळा, काय झालं, तुला आज कामावरती जायचं नाही का, तुझी तब्येत बरी नाही का? तो मुलगा म्हणते की नाही आई माझी तब्येत तर चांगली आहे, पण मी एक विचार केला की पार्टनरशिप मध्ये कंपनी चालू करायची। मग त्याची आई म्हणते हे तर चांगलीच बातमी आहे आणि तू कंपनी चालू कर, तुला खूप यश मिळेल, अशी ते आशीर्वाद देते। मग तो जाते, कंपनी वगैरे बघते। कंपनी पाहिल्यानंतर तो उद्घाटनासाठी त्याच्या आईला बोलवतो आणि त्याच्या आईच्या हाताने त्या कंपनीचं उद्घाटन करून घेतो। असं बरेच दिवस झाल्यानंतर त्याची कंपनी खूप देशोदेशी पसरल्या जाते। म्हणजे एक कंपनीची 2 कंपन्या, 2च्या 4 कंपन्या, अशा कंपन्या त्याच्या वाढत जातात। वाढत गेल्यानंतर इकडे ज्या वृद्ध स्त्रीचा जो सख्खा मुलगा असतो, जो तिला मंदिरात नेऊन सोडत असतो, तो मुलगा दिवसेंदिवस गरीब होत जात असते। त्याची जी बायको आहे ती मनाने खर्च करत असते, जेवढा पाहिजे तेवढं सामान आणणार, मनाने गल्ल्यातले पैसे घेणार, ऐकणार नाही, सतत भांडण करणार आणि काही सामान ते व्यर्थ वाया घालवणार। अशा प्रकारे तो दिवसेंदिवस गरीब होत जात असते। धंद्यामध्ये त्याला घाटा येते आणि तो एक दिवस दुकान बंद करते। दुकान बंद केल्यानंतर त्याचे एवढे हाल होतात की त्याला खायला सुद्धा मिळत नाही आणि परिस्थिती खूप त्याची खराब होते, गरिबीची परिस्थिती येते। तो सतत विचार करत असतो की मी माझ्या आईला मंदिरामध्ये सोडलं। तो सतत त्याचं मन त्याला खात असते की खूप मोठं मी पाप केलं आहे आणि मी या पापातून कसा बाहेर पडू, हेच त्याचं मन त्याला सतत खात असतं की मी चुकीचं माझ्या आईसोबत वागलो। तर मग तो एका कंपनीमध्ये काम शोधते। त्याचा एक मित्र असते, त्याला त्या कंपनीचा ॲड्रेस देते आणि त्या पत्त्यावर तो जाऊन त्या कंपनीमध्ये तो नोकरी करते। चांगल्या पोस्टवर त्याला ती नोकरी मिळते। मग असं 1 वर्ष तो काम करते। 1 वर्ष झाल्यानंतर म्हणजे ते कंपनी ज्या दिवशी ओपन होते, ज्या दिवशी उघडल्या जाते, त्या दिवशी म्हणजेच 1 वर्षानंतर त्या कंपनीचा सोहळा साजरा केला जातो
उत्सव साजरा केला जातो, तर त्या दिवशी म्हणजे वर्कर लोकांना बोनस देतात. त्या समारंभासाठी तो त्याच्या आईला पण बोलावते. आईला बोलवल्यानंतर तर कंपनीचे मालक जे आहेत ते 2 शब्द बोलतात आणि नंतर म्हणतात की माझ्या आईच्या हाताने हा समारंभ सोहळ्याचे जे वर्करी आहेत, या समारंभामध्ये जे वर्करी आहेत त्यांना सगळ्यांना बोनस मिळणार आहे माझ्या आईच्या हाताने. तर ते जे आहेत तर तो त्याच्या आईचं नाव घेते, मग ते आज माझ्या आईच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर तो त्याच्या आईला आवाज देते. तर तिच्यातला जो मुलगा आहे, तिचा जो सख्खा मुलगा आहे, तो सुद्धा त्या कंपनीमध्ये असते. त्या कंपनीमध्ये असल्यानंतर तो त्याच्या आईला ओळखते की ही माझी आई आहे म्हणून. आणि तो नंतर ती सर्वांना जेव्हा बोनस देत असते तेव्हा ती तिच्या मुलाजवळ येते. ती तर तिच्या मुलाला ओळखते, पण ती पटकन बोनस देते आणि साईडला होऊन जाते, कारण ती ओळखते की हा माझा मुलगा आहे म्हणून. तो तिच्या आईचे पाय धरतो की आई तू माझ्यासोबत घरी चल, पण त्याची आई म्हणते मी तुझ्या घरी येत नाही, तू कोण, मी तुला ओळखत नाही. असं करत एक दिवस त्या मुलाचा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिचा जो दुसरा मुलगा आहे भास्कर, त्याला फोन येतो, म्हणजे तो कंपनीचा मालक असते, त्याला फोन येतो की अमुक अमुक माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्याची बायको, मुलं जे आहेत, म्हणजे बायको आणि तो, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्या बायकोला पॅरालाइज झाला आहे आणि त्याचा एक पाय मोडला आहे असं सांगते. सांगल्यानंतर मग ते त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून देतात. भरती केल्यानंतर त्याची आई तिथंच बसलेली असते. भास्करला विचारते की काय, कोणाचा फोन होता, कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला. तो सांगते की आमच्या कंपनीमध्ये एक माणूस होता, त्याचा असा ॲक्सिडेंट झाला. आईच्या डोळ्यात पाणी येते. भास्कर विचारते काय झालं आई, तर ती खरी हकीकत सर्व सांगते. भास्कर म्हणते आईला की तू जाऊन तुझ्या मुलाला भेटून ये, त्याच्यासोबत काही पैसे देतो आणि ती आपल्या मुलाला भेटण्यासाठी जाते. आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेल्यानंतर ती त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते आणि सगळी सेवा जी आहे, सोय वगैरे सगळी करते. इकडे ते त्याचं दुकान पण चालू करते. जो भास्करने पैसे दिलेले असतात त्या पैशातून ते दुकान चालू करून देते त्याचं आणि त्याची चांगली सोय करते. तो काही दिवसानं चांगला झाल्यानंतर ते दोघेही जण घरी येतात. घरी आल्यानंतर आई म्हणते की तुझी तब्येत आता चांगली झाली आहे आणि तुझं जे दुकान बंद पडलेलं दुकान होतं ते दुकान सुद्धा मी आता चालू करून दिलं. आता तुझा संसार जो आहे तो व्यवस्थित चालू होणार आहे, कारण तुझं दुकान पण मी चालू करून दिलं. आता तुला कुठल्याच गोष्टीचा अडचण येणार नाही. तर तो त्याच्या आईच्या हात जोडते की आई, पाय पकडते की तू आई आमच्याजवळ थांब, तू इथून कुठेही जाऊ नको. तिची जी सून असते ती पाय पकडते, म्हणते सासूबाई तुम्ही इथून कुठेही जाऊ नका, तुम्हीच खऱ्या घराची लक्ष्मी आहात. तुम्ही गेल्या त्यापासून आम्ही खूप नुकसानमध्ये आहोत आणि आम्हाला खूप दारिद्र्य, गरिबी, आम्हाला खूप दुःख सहन करावं लागलं, कारण तुम्हीच आमच्या घराची लक्ष्मी आहात आणि आम्ही तुमचं मन दुखवलं. ती आई त्याच्याकडे बघते आणि म्हणते की नाही, मी इथं थांबत नाही. माझा मुलगा भास्कर तो माझी वाट बघत आहे गाडीमध्ये आणि त्याला माझी गरज आहे. तर ती थैली घेते आणि बाहेर निघते. तिचा मुलगा बसलेला असतो आणि तो तिला घेऊन जातो. या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो, आईचा, बहिणीचा किंवा पत्नीचा अपमान होतो, त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही. त्या घरामध्ये दारिद्र्यता येते, पैसा हा टिकत नाही. ज्या घरातील स्त्रिया सुखी व आनंदी असतात त्या घरामध्ये पैसा हा टिकून राहतो, त्या घराची भरभराटी होते, प्रगती होते. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.